Hello everyone. So welcome to our next lecture, lecture number 10, that is constitutional provisions of 73rd and 74th Constitutional Amendment Act. So now we'll go for our next lecture, that is lecture number 10, Constitution Provision of 73rd and 74th Constitutional Amendment Act. Then in this we'll go for Constitutional Amendment Act, that is CAA. Okay, so first of all, constitutional provision of 73rd and 74th Constitutional Amendment Act means what provisions are provided in Constitutional Amendment Act. Okay, Constitutional Amendment Act मध्ये 73व्या आणि 74व्या प्रोव्हिजन मध्ये काय दिलेलं आहे. The Congress government under the Prime Ministership of P.V. Narasimha Rao considers that constitutionalize Panchayati Raj bodies to make them more powerful and broad based. तर जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस प्राईम मिनिस्टर पी व्ही नरसिम्हा राव होते. त्यांनी काय कन्सिडर केलं की जे पंचायत राज बॉडीज जे आहेत त्यांना जास्त पॉवरफुल आणि ब्रॉड बेस बनवायचं. अँड दी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल इंट्रोड्यूस्ड इन 1993. तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल जो आहे तो 1993ला आला and emerged as the 73rd and 74th Constitutional Amendment Act 1992 आणि 73वा आणि 74वा Constitutional Amendment Act 1992 म्हणून तो एमर्ज झाला. आणि तो फोर्समध्ये कधी आला तर 24 एप्रिल 1993ला केम इन टू फोर्स ऑन 24th April 1993. These acts implement Article 40 of DPSP, that is Directive Principle of State Policies. तर या ॲक्टनं काय केलं गेलं, या ॲक्टनी आर्टिकल 40 जो आहे DPSPचा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा तो इम्प्लिमेंट केला. त्यामध्ये द ॲक्ट ॲडेड न्यू पार्ट दॅट इज 9th and 9th A टू दी कॉन्स्टिट्यूशन. या ॲक्टने काय केलं पार्ट 9 आणि 9A हा पार्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड केला गेला. इट कवर्स आर्टिकल 243 to 243O विच रिलेट टू पंचायत राज सिस्टीम and Article 243P to 243ZG which relate to urban local governance in India. तर ह्या आर्टिकलमध्ये ह्यामध्ये काय कव्हर होतं तर आर्टिकल 243 ते आर्टिकल 243O जे पंचायत राज सिस्टीमचे रिलेटेड आहेत आणि आर्टिकल 243P ते आर्टिकल 243ZG जे अर्बन लोकल गव्हर्नन्सच्या रिलेटेड आहेत भारतामधल्या. ऑल्सो ॲडेड 2 शेड्यूल्स टू दी कॉन्स्टिट्यूशन. 2 शेड्यूल ॲड केले गेले, शेड्यूल नंबर 11th and शेड्यूल 12th. And the 11th schedule prescribe a list of 29 functions to perform by rural local bodies. तर रुरल लोकल बॉडीज किंवा ग्रामीण जे तिथलं स्थानिक जे सरकार आहे किंवा स्थानिक जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी जे 29 फंक्शन करायचे ते 29 फंक्शन जे आहेत ते 11व्या शेड्यूलमध्ये इन्क्लूड केले गेले. आणि 12व्या शेड्यूलमध्ये काय केलं गेलं, 12th शेड्यूल प्रिस्क्राईब अ लिस्ट ऑफ 18 टू बी परफॉर्म बाय अर्बन लोकल बॉडीज. म्हणजे ग्रामीण सरकारनी आणि शहरी प्रदेशामध्ये जे सरकार आहे त्यांनी काय करायला पाहिजे हे अनुक्रमे 11 आणि 12 शेड्यूलमध्ये दिले गेले. These two acts have added third tier to our government framework and thus it make India a unique 3 tiers federal democratic polity in the world. ठीक आहे, यामध्ये क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो बघा. फर्स्ट ऑफ ऑल एक्सप्लेन द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन ऑफ 73rd and 74th Constitutional Amendment Act and write a short note on कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स ऑफ 73rd and 74th अमेंडमेंट ॲक्ट असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला बघायचे. 11th शेड्यूलमध्ये 29 फंक्शन रुरल लोकल बॉडीजला काय दिले गेले किंवा काय त्यांनी फंक्शन केले पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल इट कंटेन्स द फॉलोइंग 29 फंक्शनल आयटम्स दॅट इज ॲग्रिकल्चर इन्क्लुडिंग ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन, लँड इम्प्रूव्हमेंट, इम्प्लिमेंटेशन ऑफ लँड रिफॉर्म्स, लँड कन्सॉलिडेशन अँड सॉइल कन्झर्वेशन. Then third, minor irrigation, water management, watershed development. Then fourth, animal husbandry, dairying and poultry, fisheries, social forest and farm forestry, minor forest produce, small scale industries including food processing industries, khadi, village, cottage industries, rural housing असेल, drinking water, fuel and fodder, roads, culverts, bridges, ferries, waterways and other means of communication, rural electrification including distribution of electricity. Then non-conventional energy sources, poverty alleviation programs, that is PAP programs, education including primary and secondary schools, technical training and vocational education. Then adult and non-formal education. Non-formal education means we can say the example of non-formal education is extension education.
Then libraries, cultural activities, markets and fairs, health and sanitation including hospitals, primary health centers and dispensaries, family welfare, women and child development, social welfare, then social welfare, then welfare of the weak, including welfare of handicapped and mentally retarded, then welfare of the weaker sections and in particular of the SC and ST. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स म्हणजे आपण हे म्हणतो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे रेशन वाटप वगैरे असेल ते अँड मेंटेनन्स ऑफ कम्युनिटी ॲसेट्स. नेक्स्ट बघा 12th शेड्यूलमध्ये अर्बन लोकल बॉडीजनी करण्याचे जे 18 फंक्शन आहेत ते दिलेले आहेत. इट कंटेन्स दी फॉलोइंग 18 फंक्शनल आयटम्स. अर्बन प्लॅनिंग इन्क्लुडिंग टाउन प्लॅनिंग, रेग्युलेशन ऑफ लँड यूज अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, प्लॅनिंग फॉर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, roads and bridges, water supply for domestic, industrial and commercial purposes, public health, sanitation, conservancy and solid waste management, fire services, urban forestry, protection of the environment and promotion of the ecological aspects, safeguarding the interest of weaker section of the society, including the handicapped and mentally retarded, then slum improvement and upgradation, urban poverty alleviation, provision of urban amenities and facilities such as park, garden, playground, promotion of cultural, educational and aesthetic aspects, burials and burial grounds म्हणजे cremations, crematory आपण म्हणतो, cremations and cremation grounds in electric crematoriums, then cattle ponds, prevention of cruelty to animals, vital statistics including registration of birth आणि death, जन्म मृत्यू नोंद आपण म्हणतो, public amenities include street lighting, parking lots, bus stops and public conveniences and regulation of slaughter houses. हे काही फंक्शन आपण लोकल आणि अर्बन बॉडीचे आपण बघतो. सिम्पली आपण काय बघितलं या टॉपिकमध्ये ह्या लेक्चरमध्ये कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन ऑफ 73rd अँड 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट. तर CAA ॲक्टच्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टच्या 73वी आणि 74वी प्रोव्हिजन काय आहे त्यामध्ये आपण बघितलं. आणि त्यामध्ये आपण कुठले आर्टिकल कव्हर केले गेले, 11-12व्या शेड्यूल जे नवीन ॲड केले गेले त्यामध्ये काही दिलं गेलं. तर 11व्या शेड्यूलमध्ये रुरल लोकल बॉडीजनी काय फंक्शन केले पाहिजेत ते 29 फंक्शन मेन्शन केले गेले आणि अर्बन लोकल बॉडीजनी जे 18 फंक्शन केले पाहिजेत ते मेन्शन केलं. सो दिस इज ऑल अबाउट आवर लेक्चर नंबर 10.